हा गाईस, मी कधीच उठतोय आणि आता आहे ना माझा प्लॅन ठरला आहे गावाला जायचा. म्हणजे आता मी ठरला, आई बाबा चाललेत ना तर मी त्यांना सोडायला जाणार आहे. मी बोललो मी पण जातो, मी पण जाईल. आणि बघा मी रेडी तर झालो आहे आणि आमची ट्रेन आहे ना, म्हणजे आम्हाला जायचं 2ला दिवायला. आता वाजलेलं आहे बघा, आता एवढं वाजलं आम्ही 2ला निघू. आणि आता मला भूक लागली तर मी पहिला काहीतरी खातो. चला गाईस, टाटा. खाऊन झालं आहे तर आम्ही आता निघू. हे बघा, तर मी निघतो आणि तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो. टाटा गाईस. आता आम्ही निघालो आहे, बघू शकता बॅग बिग लावले. एक बॅग घ्यायचे बघ. आई बाबा डायरेक्ट तिथे येणार आहेत तर तुम्हाला आहे ना दिव्याला जाऊन भेटतो, नाही तर डोंबिवलीला जाऊन भेटतो. बाय. काय गाईस, मी डोंबिवली स्टेशनला पोचलो आहे. पोचल्याच्या नंतर आता इथे जस्ट आई ते बघा पुढे उभे आहे. बाबा अजून आले नाहीत, बाबा येतील लेट. तर आम्ही आता दिव्याला जाऊ. ट्रेन येते तर तुम्हाला डायरेक्ट आता दिव्याला जाऊन भेटू. टाटा. हाय गाईस, मी दिव्याला पोचलो आहे. बघा, बघू शकता ही ट्रेन आहे. दिव्याला पोचलो आहे, सीट पण पकडली. तुम्हाला सीट दाखवतो. चला. ट्रेन ट्रेन 6ची आहे. ते बाबांमुळे आम्ही लवकर आलो आहे. आई बी बसली तिथे बघा. तर डोरच्या साईडलाच मला सीट भेटलं आहे. बघू शकता तुम्ही, ही सीट आहे डोर. तर तुम्हाला आहे ना, आता मी डायरेक्ट इथे जाऊन देतो खेडला. टाटा. काय गाईस, मी आता खेडला पोचलो आहे. आता ना, आता 11 वाजले. म्हणजे गाडी 6ची होती आणि जस्ट आता पोचलो आहे. तर तिथून बस तर नसेल आणि आता बघू टमटमने जाऊ आम्ही. तर तुम्हाला तिकडे जाऊन भेटतो आता. अच्छा गाईस, तुम्ही इकडे बघू शकता कसं आहे, एकदम मस्त आहे. हे पहिला काही सांगतं, आता बनवलं आहे. हे बघा, भारी आहे ना, सगळं मस्त आहे एकदम. तर चला, आता तुम्हाला मामाच्या घरी जाऊन भेटतो. माझ्या घरी तर मी उद्या जाणार आहे. आता मी मामाच्या इथे चाललो आहे, तर उद्या तुम्हाला डायरेक्ट माझ्या घरी भेटतो. टाटा, गुड नाईट, बाय. हाय गाईस, आम्ही काल पोचलेलो, पण काल लेट पोचलो आणि आम्ही जस्ट उठलो आहे. बघू शकता, रेडी झालो आहे. तर तुम्हाला घरी जाऊन, आमच्या घरी म्हणजे बस आहे आमची 8:30ची, तर तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो आहे. बघा, मी इकडेचा व्ह्यू पण बघू शकता. अरे ना व्ह्यू, दुःख विक आहेत. इथे थंडी पण जास्त आहे. इथे थंडी पण केवढी आहे बाबा. आम्हाला म्हणजे असं हे झालं आहे पूर्ण. काही मांजर कशी आहे, मस्त आहे ना. माझ्या मामीच्या घरी अजून होते 2-3, पण ते काय माहिती कुठे आता. ही मांजर घाबरते मला, काय बोलू आता हिला. काय गाईस, आम्ही निघालो आहे. बघू शकता तुम्ही, बघा बॅगा येत आहेत. तर आम्ही बसची वाट बघतोय, पण एक बस गेली आहे. कारण आम्हाला नंतर बस नाही आहेत ना, म्हणून सांगू नाही शकत. दुसरी बस असली पाहिजे, म्हणजे आमची बस गेली नाही पाहिजे, नंतर मग प्रॉब्लेम आहे. तुम्ही इकडचा व्ह्यू पण बघू शकता. भारी आहे ना. आणि आई बाबा समोर सामान घेतात आहे बघा दुकानात. चला, तुम्हाला घरी जाऊन भेटतात. टाटा. तर आहे गाईस, आम्ही आताच जस्ट पोचलो आहे. आम्हाला बस तर भेटलीच नाही शेवटी. मी म्हणजे ऑटोनी आलो. आता जस्ट पोचलो आहे आणि हे बघा, हा आमचं घर आहे. आणि घराच्या समोरच हा बघा, हा मंदिर आहे. आणि इकडे एक हे मंदिर आहे. तर चला, तुम्हाला आमचं घर दाखवतो. इकडं बघू शकता तुम्ही. हे बघा, आई आता कचरा काढत आहे. हे बघ, इथे फाटी ठेवली आहेत. तर तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. हे बघा,
बघू शकता. बघा ही चूळ आहे, पण बघू शकता तुम्ही. बाबा गेलेत. बाबा बाहेर तिथे पुढे गेलेत जरा. हे बघा, आणि पण बघू शकता तुम्ही व्ह्यू. तर मी तुम्हाला मंदिरात जाऊन पण दाखवतो, पण नंतर जातो. तोपर्यंत चला टाटा. हाय गाईस, आता आहे ना मी तुम्हाला आमच्या इकडची विहीर दाखवतो. हा आमचं घर आहे इथे, आणि इथून फक्त असं स्ट्रेट जायचं. आम्हाला मला दाखवतो. त्याला आईला हे बघा, इकडची द्यायला त्याला आईला. हे बघू शकता तुम्ही इकडं. इथे येऊन खूप मजा येते. म्हणजे असं वाटतं काय ते आहे. पण मी किती सांगू का, जास्तीत जास्त 1 वर्षाने आलो असेल, 1-2 वर्षाने. कारण मला यायला कंटाळा येतो, माझ्यासोबत कोणच नसतं नाही ते. असं बघायला गेलं तर म्हणजे फक्त ह्याला येतात, काय म्हणतात, शिमग्याला. तेव्हाच येतात सगळीजणं. नंतर आधीमध्ये कोणच नसतं, त्यामुळे मी ते येतच नाही. आता फक्त आई बाबा येतं, ते मला काय माहिती काय झालं. मी अचानक बोललो मी पण येणार. अचानक ठरवलं. हे बघू शकता तुम्ही, ती बघा तिकडे समोर आहे ना, समोर आहे विहीर. अजून जरासं चालायचं आहे. त्या विहिरीच्या खाली नदी पण आहे, पण ती आता आहे ना सुकलेली असेल पूर्ण. ती फक्त हिवाळ्यातच असते. हिवाळा बोलतो, सॉरी, पावसाळ्यात. आता ती पूर्ण सुकलेली असेल. तर तुम्हाला दाखवतो. ही बघा इथे विहीर आहे आणि नदी आहे. आता नदीत पाणी आहे, हे बघा. बघू शकता तुम्ही. हे बघा इथे पाणी भरते. कशी आहे, मस्त आहे ना. बघू शकता तुम्ही काही विहीर. चला हाय गाईस, तुम्ही इकडचा व्ह्यू बघू शकता कसा मस्त आहे. सगळीकडे डोंगर विंगर, ग्रीनरी आहे अजून. म्हणजे अजून पावसाळा संपला नाही इकडचा. हे बघा, आई बघू शकता तुम्ही 2-2 हंडे घेते डोक्यावर. कधी कधी 3-3 पण घेते, पण आता 2 घेतलेत. तर चला मग आता. हाय गाईस, आता तुम्हाला ना माझं घर दाखवतो. हा एक घर आहे आणि एक आहे ना पुढे, म्हणजे तो अजून बनतोय. तर तिथे रोड आहे की नाही काय माहिती, थांबा बघू दे. हा बघा, हा आहे. हाय रस्ता आहे. दाखवतो जाऊन. अरे यार, रास्ता किधर से? ये देखो इधर से. बघू शकता तुम्ही. अजून खूप काय काय काम व्हायचं. हे बघा इथे झाडं पण किती, ते पण कापावे लागतील. हे बघा, बघू आता घर कधीपर्यंत होतं. लवकर तर नाही होणार आहे. बघू शकता खूप काय काय काम बाकी आहे अजून. आतमधलंच झालं, आतमध्ये दाखवलं असतं तुम्हाला, पण आतमध्ये जायला जागत नाही आणि आतमध्ये झाडं आहेत. तर आतमध्ये जाऊन काय फायदा नाही. तर आता आहे ना मी खातो काहीतरी आणि मग नंतर तुम्हाला हा मंदिर दाखवतो. टाटा. आहे गाईस,
आता मी मंदिरात जातो, तुम्हाला मंदिराच्या आतमधलं दाखवतो. बघू शकता तुम्ही गेट. इकडेच आहे ना आमची पालखी नाचवतात ते. मस्त आहे ना. आमचे देव. बघा ना केवढा मोठा मंदिर आहे. इथून पण आतमध्ये जायला आहे. तिथे पण आहे पुढे, पण तिथून दरवाजा बंद आहे. म्हणजे असे दोन्ही साईडून आहे रस्ता. आता आपण आले इथून आणि एक तिथून आहे. बघा हा एक रस्ता बोलत होता तो बंद आहे. मस्त आहे ना. बघा मंदिर, फॅन बिन आहेत. बघा बघू शकता तुम्ही. आमचं म्हणजे हा मंदिर आहे, हा मंदिर. आणि तो बघा आमचं घर असं जवळच आहे. आणि आमचं दुसरं घर पण मंदिराच्या जवळ आहे. तुम्हाला दाखवलं ना तर बघा तिकडे तो दिसते तुम्हाला नॉर्मली. गाईज आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता. आणि आता आम्ही उद्या निघणार आहे. 1 डेसाठी फक्त आलो गावाला. तर मी तुम्हाला माझं गाव दाखवलं आहे. तर एवढंच होतं आजच्या ब्लॉगमध्ये. तर बाय.